वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। परमानंद स्वरूपमूर्ति महाराज की जय, आत्मा स्वरूपमूर्ति महाराज के जय। गुरु परंपरेचा विजय असो। ओम भू ओम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्। ओम एकदन्ता विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। ओम लं वं शं 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 ओम चतुर्मुखाय विद्महे हंसारूढाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात्। ओम बम वम बम बम यम रम लम ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्। ओम रम ओम ढम ढम नम तम 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 ढम नम तम तम पम पम ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ओम यम ओम कम खम गम गम नम चम 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 ओम सहस्रनेत्राय विद्महे वज्रहस्ताय धीमहि तन्नो इंद्रः प्रचोदयात्। ओम हम ये रुलुलुलुयाय ओम ओम सरस्वती विद्महे धीमहि तन्नो देवी प्रचोदयात्। ओम क्लां क्लीं 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 का ओम दिगंबरा विद्महे अवधूताय धीमहि तन्नो तत्तंत्रमोक्षम्। ओम विश्वरूपाय विद्महे निरंजनाय धीमहि तन्नो विराटः प्रचोदयात्। ओम कम वम ओम आमी रुलुलुलुयाय ओम हा ओम कम खम गम गम नम रक्षाज्ञम ओम महाज्वाला विद्महे अग्निदेवाय धीमहि तन्नो अग्निः प्रचोदयात्। ओम भोज्योतिरस्वामृतं ब्रह्मर्भुर्वासवं ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवविहारं सर्वलोकैकनाथं। ओम शांती शांती। आज आपण विश्व उत्पत्ती या विषयावरती वेद पुराण शास्त्र 18 पुराण आणि त्याच्यातल्या परामर्श हा जो सिद्धांत मांडलेला आहे, जगामध्ये आता उत्क्रांतीवाद, नंतर द्वैतवाद, अद्वैतवाद, देवांच्या बद्दल निर्णय कल्पना, जग कसं निर्माण झालं कोणी पाहिलं नाही, परंतु हे जग मी स्वतः पाहिलेलं आहे। माझ्या पूर्वजन्मामध्ये हे जग कसं निर्माण झालं, नंतर त्याच्या कालावधी किती आहे, कोणते घटक किती टायमात निर्माण झाले, सगळं सांगितलेलं आहे। त्याच्याकरता तुम्हाला या ठिकाणी समोर फळ्यावर जे फोटो दिलेला आहे तो फोटो निरीक्षण करून पहा। जो ओम आहे तो ओम एकदम असं लोकांना भान आवाज झाला मग जग निर्माण झालं असे निर्णय सिद्धांत मांडलेले आहेत। परंतु जे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा कधी नाश होत नाही, जन्मत नाही, त्या ठिकाणी त्याच्या मध्य केंद्रस्थानी जो ओम प्रगटला तो पहिला जो बिंदू आहे तो ध्वनिरहित आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या बिंदूमध्ये बिंदू आणि अर्धमात्रा आहे परा, परावाणी पहिली, दुसरी परा पश्यंती, पश्यंतीमध्ये बिंदू आणि अर्धमात्रा आहेत। नंतर मध्यमध्ये बिंदू अर्धमात्रा आणि तीनाकार आहे। बिंदू मध्ये नंतर परा पश्यंती मध्य वैखरी वाणी म्हणजे जे आहे त्या ठिकाणी बिंदू आहे, अर्धमात्रा, एकाकार आणि तीनाकार आहे। म्हणजे या ठिकाणी हा ओम वैखरी वाणीमध्ये पूर्णत्वाला आलेला आहे। त्याच्या अगोदरच्या त्या 3 अवस्था आहेत त्या अदृश्य असतात, गुप्त असतात, दिसतच नाही, पण चौथ्या अवस्थेमध्ये याचा ध्वनीमधून अनुभव येतो। त्याच्यामध्ये आता पुढे सांगण्यात विश्व उत्पत्ती हा विषय आपला
आपण विश्व उत्पत्तीचा जो निबंध लिहिलेला आहे तो मी थोडा थोडा वाचून तुम्हाला सांगणार आहे. आणि आता तुम्हाला फळ्यावर जे दाखवले त्याच्यामध्ये तुम्हाला ते चित्र दिलेलं आहे. ओंकार दाखवला आहे. ओंकारचा बिंदू, डोकं, अर्धमात्र हात, एकाकार, छाती, पोट आणि पाठ, नंतर तीनाकार होऊन पाय निर्माण झाले. म्हणजे या ठिकाणी त्याचा साचा तयार आहे छंदामधून, छंद आणि स्वरामधून. आणि मग हा ओम जो आहे आतून पोकळ आहे आणि मग त्याच्यामध्ये त्याला सजीव स्वरूप जे आलं म्हणजे डोकं, नंतर त्या अर्धमात्राचे हात झाले, शरीर तयार झालं, तीनाकारचे पाय तयार, माणूस देव तयार झाला. त्याच्याबद्दल एक सविस्तर आता आपण पुढे पाहू. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. देवांचे गुरु बृहस्पती आणि देवांचा राजा इंद्र आणि सर्व देवदेवता गणपती यांना स्मरून हे तत्वज्ञान आपण सांगत आहोत. अविनाश आचिंत्य, अविनाश आचिंत्य, अविनाश अचिंत्य, अविनाश सनातन शाश्वत परब्रह्म आहे. याचा नाश होत नाही, हे उत्पन्न होत नाही, हे अविचल निरंजन आहे. याच पूर्ण ब्रह्म ठाई ओम ध्वनी छंद स्वरूपमय प्रगटला. ओम ध्वनी हा गाची छंद षडगा स्वरयुक्त अशा प्रथम प्रगटला आहे. त्याचे स्वरूप बिंदू, डोके, अर्धमात्रा, हात आणि एकाकार आहे. छाती, पाठ, पोट, छाती, पोट आणि पाठ, तीनाकार जो आहे त्याच्यापासून पायात प्रगटला आहे. हा ओम आतून पोकळ आहे. वरील भाग छंद स्वरूपात ब्रह्मवज्र कवचमय आहे. यात प्रथम आकाश तत्व प्रगटले. हे ब्रह्म वज्र कवचमय आहे. यातील पोकळीत वायू प्रगटला. स्वर स्वरूप, नंतर वायूचे रूपांतर प्रकाशात अग्नीत झाले. अग्नी रूपांतर पाण्यात झाले. पाण्याचे रूपांतर पृथ्वीतत्वात झाले. ओम हा निर्गुण असा सगुणात परमेश्वर सगुण स्वरूपात सहस्रशा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात संवृत दशांगुलम याप्रमाणे विश्वरूप प्रथम प्रगटला. परमेश्वर शिवचक्षा भगवान सत्ययुगात सत्वगुणात प्रथम विश्वात असा स्वयंभू प्रगटला आहे. परमेश्वर पडला त्यावेळी सर्वत्र एकम सत परिपूर्ण पूर्णब्रह्मास्पद होते. कोठे काही एक नव्हते. त्यानंतर परमेश्वर महाविष्णूच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रगटला. या महाविष्णा भालातून कपाळातून शिवलिंगासह महादेव प्रगटले. महादेवाचे डाव्या भागातून काशी पार्वती प्रगटली. पार्वतीच्या डाव्या भागातून महालक्ष्मी प्रगटली आणि उजव्या भागातून राधा प्रगटली. राधेपासून सावित्री, ओम ओम महालक्ष्मीपासून गायत्री प्रगटली. याप्रमाणे विष्णू, महालक्ष्मी, शिवपार्वती, ब्रह्म, सावित्री, गायत्री जोड्या प्रगट झाल्या. ब्रह्मदेवाने प्रथम महाविष्णू श्रीकृष्णाचे श्वासातून वेद प्रगटले. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने 84 लक्ष योनी सृष्टी निर्माण केली. 21 लाख जारस, 21 लाख स्वदेश, 21 लाख अंड आणि 21 लाख उद्भिद अशा 84 लक्ष सृष्टी निर्माण केली. परंतु यांची वाढ वंशवृद्धी होईना. त्यावेळी महाविष्णू श्रीकृष्ण नारायण म्हणाले, शंकराला प्रसन्न केल्यावर हा वंश वृद्धीचा प्रश्न सुटेल. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने अधांतरी तप केले. शिवशंकर प्रसन्न झाले. त्याने अर्धनारी नटेश्वर स्वरूप प्रकट केले. त्यावेळी त्यांच्या अंगातून अनंत शुक्राणू प्रगटले. काही नाग झाले. 84 लक्ष योनीसाठी शुक्राणू प्रगट केले. नंतर 84 लक्ष योनीची जीवसृष्टी वंशवृद्धीने वाढू लागली. परंतु त्यांना राहण्यास कोठे आधार नव्हता. स्वर्गातील लोक नव्हता.
ग्रह तारे पृथ्वी सम काही नव्हते. त्यावेळी वेद छंद स्वपाने ब्रह्मदेव सृष्टी प्रगटली. त्यावेळी सृष्टी पुनर्वस येण्यास पुष्कळ कालावधी लागला. ब्रह्मदेवाने भगवान श्रीकृष्णाच्या श्वासातून आदिनारायणाच्या वेद प्रगटले ते त्यांनी कानात साठवले. गात छंद सडदा स्वर, नंतर वृष्णिक छंद वृषभ स्वर, अनुष्टुप छंद गांधार स्वर, ब्रती छंद मंदाता स्वर, जग पंक्ती छंद पंचम स्वर, त्रिष्टुप छंद दैव स्वर आणि जगती छंद निस्सार स्वर असे असे छंदातून सृष्टी त्यांनी आकाराला आणली. आणि मग त्या सृष्टीचं सुरू झालं. त्यावेळी सृष्टी पुनर्वस येण्यास पुष्कळ कालावधी लागला आहे. ब्रह्मजीव अवस्था फिरत आधांतरी होती. पहिल्या स्वराचा जीव झाला, परमेश्वर प्रगट झाला आणि त्यावरून जीव प्रगट झाला. तो आधांतरी फिरायचा, आकाशात ढगा फिरतात तसं त्या जीव आधांतरी फिरायचं. कुठं सृष्टी तयाला कुठं जागा नव्हती. त्यांना अन्नपाणी काही एक नव्हते. तेव्हा ब्रह्मदेवाने प्रथम त्यांना अन्नपाणी काय नव्हतं. पहिले जीव जो निर्माण परमेश्वर प्रगट झाला, निराहारी, खाणं नाही पिणं नाही काय नाही, फक्त व्यवस्थित शरीर ब्रह्मोद्रक शरीर निर्माण झाले. ओम सहस्रीशा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूमी विश्वत्वृता दशांगुलम. ज्याला अनंत शरीर आहेत, अनंत डोळे आहेत, अनंत हात आहेत, अनंत पाय आहेत, अनंत पाय, अशा दृष्टीने हा परमेश्वर सर्व जगाला व्यापून दशांगुली उरला कल्की दत्त महाराज 10 हाताचा. त्याचं कारण आहे की वडाचं झाड आहे. ते वडाचं झाड कितीतरी मोठं फळ लावतं, पण ते बियामध्ये येऊन बसतं कितीतरी सूक्ष्म रूपात. तसं हा परमात्मा जो आहे तो सगुणातून निर्गुणातून सगुणातून पुन्हा आपले सौम्य स्वरूपात पूर्ण स्वरूपात येतो. आता पुढं काय झालं बघा. त्या परमेश्वरापासून ब्रह्मजीव अवस्था फिरत आधांतरी होती. त्यांना अन्नपाणी काय एक नव्हते. तेव्हा ब्रह्मदेवाने प्रथम अन्नपाणी खात नव्हते. ते जीव सृष्टी निर्माण झाली. 84 लक्ष योनी ब्रह्मदेवाने तयार केली. ती आधांतरीच, म्हणजे कुठेही त्यांना धर नाही. तेव्हा तसं आकाशात ढग तरंगतात तशा दृष्टीने हे जीव सृष्टी सगळी टप्प्याटप्प्याने राहू लागली. 84 लक्ष योनी. आता त्यानंतर ब्रह्मदेवाने आकाश तत्व निर्माण केले. सर्व जीव सृष्टी आकाश तत्वात 84 कोटी 864 कोटी वर्ष आधांतरी निराहारी प्रगट होते. म्हणजे ब्रह्मदेवाने आकाश तत्व निर्माण केलं आणि त्या आकाश तत्वामध्ये ब्रह्मजीव ठेवले. तर ते 864 कोटी वर्ष आकाश तत्वात हे जीव राहिले. तेव्हा त्यांना खाणं पिणं काय नव्हतं. आकाश तत्वात राहतो. म्हणजे त्यानंतर आकाश तत्वातून वायू प्रगटला. ही जीवसृष्टी प्राणवायू आहार घेऊन आधांतरी आकाशात फिरत होती. ही सृष्टी 864 कोटी वर्षे 864 कोटी वर्ष आहार घेऊन राहिली. म्हणजे वायू तत्वात सृष्टी येण्याकरता 1728 कोटी वर्ष लागली. त्याच्यानंतर वायू तत्वातून नंतर रूपांतर तेजात झाले, अग्नीत झाले, जीव प्रगट झाली. आकाशात राहून 864 कोटी वर्षे तेच अग्नी खाऊन जीव राहतो. त्या अग्नी भक्षण करायचं आणि ते जीव सृष्टी सगळे अग्नी भक्षण करून राहतो. आधांतरी राहायला काहीच नाही. म्हणजे 2592 कोटी वर्षे एवढं काळ इतर वाटलं. नंतर अग्नीचं रूपांतर पाण्यात झाले. अग्नीचं रूपांतर पाण्यात झाले. मेघ तयार झाले. महाविष्णूचे क्षीरसागर निर्माण झाला. त्यावेळी आकाशाधांतरी जीवसृष्टी पाणी आहार घेऊन 864 कोटी वर्ष जगवतात. म्हणजे प्रत्येक तत्वात जीव निर्माण झाले ते 864 कोटी वर्ष. 864 कोटी वर्ष ब्रह्माचा एक दिवस, ब्रह्मदेवाचा एक दिवस अहोरात्र. तर म्हणजे एक एक जीव सृष्टीमध्ये ते पाणी तयार झालं. ते पाणी पिऊन राहिले 864 कोटी वर्ष. याच्याकरता
याच्याकरता 3456 कोटी वर्ष एवढा काळ उठून गेला. त्यानंतर ब्रह्मदेवाने सर्व जीवाला सृष्टी निर्माण झाला. आकाश ही सृष्टी आधी पाणी पिऊन राहत होती. यावेळेस भगवान आदिनारायणाने महासागर निर्माण केला. त्याच्या शेषनारायण प्रगट झाले आणि त्याच्या आसनावर ते राहू लागले. नंतर भगवानाने सर्व जीवांना जीवसृष्टीला सांगितले की तुम्ही आता देव मानव ग्रह तारे व्हा, ही शिवदृष्टी होईल. तर त्यावेळेला त्यांनी सांगितले देवांना, सगळ्या देवांना तुम्ही देव, सगळे जीवसृष्टी देव आहेत, जीव आहेत. काही जण अख्खा सूर्य व्हा, काही जण चंद्र व्हा, मंगळ व्हा, बुध व्हा, गुरु व्हा. देवीने पृथ्वीतत्व धारण करा, आपलं शरीर धारण करा आणि मग त्याच्याकरता जीवसृष्टी निर्माण करा असं ब्रह्मदेवाने सांगितलं. हे सगळा काळ पुढं ग्रह तारे व्हा. त्यानंतर ब्रह्म सृष्टी आदिनारायण शिवाचा भगवंत महाविष्णूच्या क्षीरसागरात राहू लागला, आणला, विकास करू लागली. त्यावेळी पाण्याचे रूपांतर प्रत झाले. ही सृष्टी ग्रह तारे म्हणून 864 कोटी वर्ष हे सगळी पाण्यात जीवसृष्टी म्हणजे पृथ्वीतत्वामध्ये आली. तिला राहायला 864 कोटी वर्ष लागली. म्हणजे आकाश तत्वापासून पृथ्वी तत्व निर्माण सृष्टी येण्याकरता 4320 कोटी वर्ष लागली. 4320 कोटी वर्षांनी ही सगुण सृष्टी म्हणजे दिसायला लागली. तोपर्यंत सगळी सृष्टी आकाश, वायू, तेज आणि जल या तत्वात होती. त्याच्यानंतर पृथ्वीतत्वात आली म्हणजे ब्रह्मकवच, तिला 4320 कोटी वर्ष लागली. महाविष्णूच्या क्षीरसागरात राहून आपला विकास करू लागले. त्यावेळी पाण्याचे रूपांतर पृथ्वीत झाले. ही सृष्टी कार्य, ग्रह, देव, मानव शिवनी पूर्णत्वात क्षीरसागरात आले. देव मानव सृष्टी परिपूर्ण होण्यास 4320 कोटी वर्ष लागली. हे देव मानव सृष्टी क्षीरसागरात 864 कोटी वर्षे तेथेच राहिली होती. मला लक्षात. मग त्यावेळेस महाविष्णूच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रगटला. भालामधून, कपाळातून शिवशंकर प्रगटले शिवलिंगासहित. ही गोष्ट मला सांगितली. तर ही सगळी सृष्टी सगुण स्वरूपात येण्याकरता 4320 कोटी वर्ष लागली. म्हणजे ब्रह्मदेवाचे किती दिवस झाले बघा. तर म्हणजे मानव हा जो निर्गुणातून सगुण येण्याकरता, सगुणास येण्याकरता त्याला ते 4320 कोटी वर्ष लागली आपलं शरीर तयार होण्याकरता. लक्षात. देवी पृथ्वी झाली. या लक्षात 4 कोटी वर्ष प्रगट झाली. देवी पृथ्वी झाली. सूर्यदेव ग्रह झाला. यापर्यंत 84 लक्ष येऊन सगुण 100 चंद्र प्रगटली. म्हणजे सृष्टी जी आहे ती सृष्टी संपूर्णपणे प्रगट होण्याकरता 4320 कोटी वर्ष लागली. मग सगळे देवदेवता हे सगळे क्षीरसागरामध्ये भगवान विष्णूजवळ राहू लागले. मग या विष्णूच्या क्षीरसागरामध्ये ही सगळे ग्रह, तारे, पृथ्वी सगळे प्रगट झाले. बर्फ जसे पाण्याचा बर्फ बनतो तसं क्षीरसागरामध्ये पाण्यापासून ग्रह, तारे, नक्षत्र, सृष्टी, झाडं, पशु, पक्षी सगळे तिथं प्रगट झाले, सगुण स्वरूपात आले. मग ब्रह्मदेवाने सांगितलं सूर्याला तुम्ही जाऊन आता मध्ये जाऊन स्थिर व्हा. मग पृथ्वीवर सांगितलं तुम्ही त्याच्या भोवती फिरत राहा. ग्रहानं सांगितलं त्याच्या भोवती फिरत राहा आणि आपला कारभार सुरू करा. अशा दृष्टीने ही सृष्टी जगाच्या आरंभी देव सृष्टी निर्माण झाली.
मग त्या ठिकाणी मानव सृष्टी, पशुसृष्टी निर्माण झाली याचा लक्षात. क्षीरसागरात देवसृष्टी, मानवसृष्टी, 84 लक्ष झाडे, धान्य इत्यादी पूर्णपणे क्षीरसागरातच 100% पूर्ण वाढली. म्हणजे पृथ्वीचे गवत नाही. ती वाढली कुठं? पूर्ण तिथंच वाढली क्षीरसागरामध्ये. मग भगवान क्षीरसागरात का बसले? क्षीरसागरामध्ये त्यांनी वस्ती का केली? तर त्या ठिकाणी क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू राहिले, आदिनारायण, श्रीवाच्य भगवंत श्रीकृष्ण महाविष्णू. तर त्या ठिकाणी त्या क्षीरसागरामध्ये 84 लक्ष म्हणजे झाड, पशु पक्षी, ग्रह, तारे सगळे निर्माण झाले. आणि ज्याप्रमाणे आकाशामधून पाऊस यायच्या वेळी गारा खाली पडतात, तशा प्रकारचे ग्रह, आकाशगंगा, कोट्यावधी आकाशगंगा, तारे हे सगळे आदिनारायणाच्या क्षीरसागरातून बाहेर पडले. जसं आपण एसटीत किंवा गाडीत बसून सगळी माणसं दुसऱ्या गावाला जातो, तशा प्रकारचं ब्रह्मदेवाने या सृष्टीवर जे 84 लक्ष जीव आहेत ते सगळे त्या पृथ्वीवरती ठेवले. आणि मग ते पृथ्वी सूर्य स्थिर केला, त्या पृथ्वी सूर्याभोवती फिरागले, ग्रह तारे फिरागले, आकाशगंगा निर्माण झाल्या. अशा प्रकारच्या परिस्थिती सुरुवातीला झाली. मग सगुण सृष्टी मिळाली. आणि मग अशा दृष्टीने सगळी सृष्टी ग्रहावर ताऱ्यावर उतरली. सूर्य नारायण जो देव आहे तो सूर्य ग्रहावरती राहिला, ग्रह तयार केला त्या सृष्टी. देवी आदिमाया शक्ती पार्वतीने पृथ्वी निर्माण केली, त्या पृथ्वीवरती राहू लागली पृथ्वीमध्ये. म्हणजे अशी ती शरीर तयार झाली. देवांनी आपल्या भोवती शरीर तयार केली. कशी? बोरीच्या झाडावर आळय असते, आणि ती आळय काय करते? स्वतः भोवती कोश करते, खाऊन खाऊन पुष्ट होते. तसे सगळे देव क्षीरसागरामध्ये परिपूर्ण पुष्ट झाले, ताकद आली, आणि ज्यांनी त्यांनी आपल्या भोवती कवच केले. म्हणजे जसं त्या बोरी झाडावरचे आळे पाला खाऊन खाऊन संतृप्त होते, नंतर सुस्त होऊन ते आपल्या भोवती आपला धागा काढून कोश बनवते आणि त्यात राहते. तशा प्रकारचं ह्या प्रत्येक देवांनी आपल्या भोवती ग्रह, तारे, पृथ्वी हे सगळं तयार केलं. काय काय जीवांनी ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, नारळ, आंबे, पपया सगळ्या, उंबर, औदुंबर, वट, पिंपळ या सगळ्या झाडामध्ये काय काय जीवांनी आपली सृष्टी निर्माण केली. जगामध्ये आता सुद्धा काही पुरावे आपल्याकडे आहेत. बरीच माणसं अशी आहेत जगामध्ये की त्यांना हाडं नाहीत, त्यांना नख आहे ते झाडाच्या सालीसारखे, म्हणजे झाडासारखे. त्यांच्या डोक्याला झाडासारख्या फांद्या फुटतात, पाला येतो, ते काढून टाकतात. म्हणजे मानव रूपामध्ये अशी काही ठिकाणी पूर्वी होती, आता काही ठिकाणी आहेत. ही सगळी सृष्टी अशा अद्भुत वृत्तीने नटली. आता लिंब आहे, लिंब जो महाजीव आहे, साधू योगी तपस्वी आहे, त्यांनी आपला लिंब, स्वतःचं शरीर लिंबाचं बनवलं आणि तो पृथ्वीवर राहू लागला. त्याने आपला वंश वाढवला. आंब्याचा देव जो आमरस जीव आहे त्याने आंबा वाढवला, त्याने आमरसचा वंश वाढवला. तसे 84 लक्ष जे जीव आहेत, ह्या जीवांनी आपली सृष्टी अशी निर्माण केली. हे बाकी जे वाद आहेत ना, हे सोडून द्या. त्यांची काय डोके असते त्यांनी तयार करावं ते ऐका. पण खरा जो सिद्धांत आहे तो आपण आता तुम्हाला वैदिक धर्म म्हणजे वेद धर्माप्रमाणे सांगितलेला आहे. आता 84 लक्ष एवढी सृष्टी क्षीरसागरातच प्रगट झाली. म्हणजे कोण? म्हणजे प्रगट झाली क्षीरसागरामध्ये. जार, जुभ, अंड, उद्भिद ही 84 सृष्टी क्षीरसागरात प्रगट झाली. आणि तिथं प्रगट झाल्यानंतर अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये
हे जे तारे आहेत, हे ज्या काही देवांनी आपले स्वतः ताऱ्यांचे शरीर तयार केले सूर्यासारखे. काही काही जे देवी आहेत त्यांनी आपले शरीर पृथ्वीसारखे तयार केले. आणि मग जसं आपण एखाद्या गाडीत का रेल्वेत बसून ह्या गावातून भलती माणसं घेऊन ती रेल्वे दुसऱ्या गावात जाते, तशी पृथ्वी तत्वाची सृष्टी क्षीरसागरात प्रगट झाली पृथ्वी मोठी. आणि तिच्यावरती ते 84 लक्ष जीव बसवले गेले, थांबवले. आणि मग ती पृथ्वी त्या क्षीरसागरातून बाहेर पडली बर्फासारखी. आणि मग ती सूर्याभोवती फिरायला लागली. असं जगाचं रहस्यमय कथा आहे. ही सगळे परमेश्वराची लीला. अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे. विश्व उत्पत्ती देवापासून कशी झाली हे तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा, लोकांना समजून सांगा. बाकींची मतं पण ऐका, आपला बी त्याच्यावर काळी खरं खोटं तपासून बघा. तेथून पृथ्वीवर देव मानव 64 एवढी जीव सृष्टी बरोबरच आताच्या पृथ्वी आली आहे. आता इथे आहे क्षीरसागरातून 7 लोक प्रगटले. गणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्त विराट लोक. हे 7 लोक तिथं तयार झाले क्षीरसागरामध्ये भगवान आदिनारायणच्या. आणि तिथून मग हे लोक ग्रह तारे घेऊन आपापल्या ठिकाणी गेले. ओम आतो देवांतून होतो विष्णू चक्रमे पृथ्व्या सप्तधाम. आदिनारायण भगवान आहे. त्या पृथ्वीवरून 7 ठिकाणी फिरला. मग त्याने गणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक आणि विराट लोक प्रगट केले. आणि त्या ठिकाणी ते सगळे देवांना नेऊन बसवलं. ओम त्रिपदा आणि विचारून विष्णुगोपाद धर्माने धारेन. ज्या भगवंताच्या छातीवर 3 पावलं आहेत, 3 पावला त्यांनी जग व्यापलं. भूर्भास 3 लोक प्रमुख निर्माण केले. तो आदिनारायण त्यांनी हे जग सृष्टीला त्रिनिपदा आणि विचक्रमे विष्णुर गोपा तो धर्माने धारण. हे जो हिंदू धर्म सनातन धर्म आहे, त्या प्रत्येकाला धर्म लावून दिले. धर्म म्हणजे काय? जवारी सारखं वाढायचं, बाजरीने बाजरीसारखं वाढायचं, आंब्याने आंब्यासारखं वाढायचं, पिंपळाने पिंपळासारखं वाढायचं, माणसाने माणसासारखं वाढायचं. नंतर किडा मुंगी पशुपक्ष्यांनी त्याच्यासाठी वाढायचं, हत्तीने हत्तीसारखं वाढायचं. म्हणजे आणि तिने आपले भाऊ वाढायचे. गाय छंदातून निर्माण केले. आता तुम्हाला छंद म्हणजे कसं? समजा तुम्ही आता भुईमुग लावला, पहिले पांढरे कोंब येत, ते कोंब असतो छंद, आत पोकळ असते, त्याचा असतो स्वर. मग हा स्वर काय करतो? सगळे घटक आत घेतो, त्याचा शेंगदाणा तयार करतो. आणि शेंगदाणा तयार झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये स्वतः जीव तयार होतो. एक बारीक फळ झाड असतं फळ शेंगदाण्यावर. आणि मग तो शेंगदाणा पूर्ण तयार होतो. तशा दृष्टीने हे सगळं कवच कवच तयार झालं. सगळी सृष्टी तयार झालेली आहे. प्रत्येकाने अशी कवच तयार केली. आणि ह्या प्रत्येक झाडामध्ये पशु जार म्हणजे स्थावर जंगम. काही लोकांना पृथ्वी तयार करायला सांगली. खडक व्हा, पाणी व्हा, सगळ्या देवांनी निर्णया पद्धतीने आपली रूप धारण केली. आकाश तत्वाच्या देवाने आकाश तयार केलं. नंतर वायू तत्व देवाने वायू तयार केला. नंतर तेज तत्व देवाने तेज तयार केलं. तेज वायू म्हणजे जल तत्व देवाने जल तत्व तयार केलं. आणि पृथ्वीचा जे जीव सृष्टी देव देवता की जीव आहेत त्यांनी पृथ्वी तयार करून शरीर तयार केलं. आणि याप्रमाणे हे जे 7 लोक झालेत, गणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्त आणि विराट लोक. ओम तो देवावंतो नव विष्णू चक्रमे पृथ्व्या सप्तधाम. या 7 मंडळामध्ये भगवान परमात्मा जो चक्षा भगवंत आहे, स श्रीशा पुरुषा सहस्रपात विवृत्त दशांग यांनी सगळं जग ते बसून टाकलं. सगळ्यांना धार्मिक नियम लावून दिले. गणेश लोकांनी गणेश सारखे सृष्टिमान करायची, ब्रह्मदेवाने ब्रह्मदेवासारखी सृष्टिमान करायची,
विष्णूसारखी सृष्टिमान करायची, शिवदेवाने शिवासारखी सृष्टिमान करायची, इंद्राने इंद्रदेवासारखी सृष्टिमान करायची, दत्तदेवाने त्याचं सृष्टिमान करायची, विराट देव जो त्याने विराटसारखी सृष्टिमान करायची, असा अनंतकोटीचा प्रश्न सुरू झाला. पण त्याच्या पुढे आपल्याला हे 7 लोक झाल्यानंतर पुढे 4 लोक होईल. हे 4 लोक लिंग पुराणामध्ये सांगितलं. लिंग हा पुराणामध्ये महाविष्णू लोक, ही 7 लोकांच्या पुढे गेलो मग महाविष्णू लोक निर्माण केला. त्या ठिकाणी गोलोक आला, भगवान कृष्ण आला, स्कंद लोक आला, त्या ठिकाणी कार्तिक स्वामीचा लोक आला, त्याच्या पुढं पार्वती लोक आला, महापंचसागरेश्वरी देवीचा आपल्या आश्रमाची पंचमहासागरी देवी प्रकट झाली, त्या देवीचा लोक आला. त्या देवीच्या लोकामधून महत्वाचा मुद्दा असा की एकदा आपले ब्रह्मा विष्णू महेश उड्या मारीत 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 त्या पार्वती लोकामध्ये म्हणजे पंचमहासागरेश्वरी महाद्वीपामध्ये पोहोच. थोडा वेळ बसले, मग थोडा वेळ पुन्हा 3 असे करता अनंत कोटी ब्रह्मा विष्णू प्रकट झाले. तो आपल्या ब्रह्मदेवाने विचारलं, हे जगदंबे, ही एवढी प्रजा कुठून आली? तेव्हा तिने सांगितलं, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, आणि त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आहेत, आणि त्याचा नियंत्रण करतो जो परमात्मा आहे तो ओम सहस्रीशा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात मूर्त्या दशांग आहे पक्षक्षा भगवंत श्रीकृष्ण. ह्या नारायण आदी नारायण तो देव तिथं आहे, त्याच्यापासून हे सगळं चालतं. मग थोड्या वेळाने काय झालं, अनंत कोटी दासी देवीच्या सेविका डोक्यावर मोठमोठे गठोडे घेऊन हांडे घेऊन तिथं आले. म्हणजे देवी याच्यामध्ये काय आहे? म्हणजे जी ब्रह्मांड नष्ट व्हायला लागलेले आहेत त्या ब्रह्मांडातले जीव इथे घेऊन आलो आहेत. आता ज्या ब्रह्मांडामध्ये ज्या ब्रह्मांडामध्ये जीव सुटी उत्पन्न करण्याची अवस्था असेल तिथे नेऊन सोडायची, असा क्रम अखंड चालतो. रुद्र लोक, कैलास लोक, याच्या पुढे देव पोहोचले कैलास लोक लागला भगवान शंकर. मग इथे न्याय निवाडा होतो, कोणाला वर पाठवायचं, कोणाला कुठे ठेवायचं, कोणाला काय द्यायचं. आणि मग याच्या पुढं मग परमधामात जायचं आपल्याला, परत परमेश्वराकडं. मूळ ठिकाणी जो पाषाण स्तंभ, पाषाण शिला, पाषाण लिंग ही जी अवस्था आहे तो परमात्मा तिथं आहे. मग कैलासापासून मूळ जो चक्षा भगवंत सहस्त्रिशा सहस्र परमेश्वर आहे, जेव्हा सगळ्या जगावर नियंत्रण अधिकार गाजवतो, तो परमेश्वराकडे भेटणार अनंत कोटी प्रकाश वर्ष अंतरावर राहतो, आणि तो विश्वाचं केंद्रस्थान आहे. कैलास लोकाच्या पुढे जायचं, तिथं मग तो भेटतो. यापुढे अनंत अंतरावर शिवचा भगवंत सहस्त्रिशा पुरुषा परमेश्वर आहे. याप्रमाणे देवलोक मानवलोक प्रगटले आहेत, त्याचप्रमाणे यमलोक पाताळलोक इत्यादी लोक प्रगटले आहेत. या विश्व अनंत कोटी ब्राह्मण हे जीवसृष्टी महाविष्णू क्षीरसागर पट होत आहेत, झाले आहेत, आणि पुढे पण चालू राहणार आहेत. त्या जीवसृष्टी जसे द्राक्षाला, एका द्राक्षाला जशी अनंत हजारो द्राक्ष येतात, एका द्राक्षाच्या वेलीला अनंत कोटी अनंत द्राक्ष घडी येतात, अनंत द्राक्ष घडी येतात. आणि ते घडी जे आहेत त्या प्रत्येक घडामध्ये म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. मग एका ह्या ब्रह्मांड अनंत कोटी ब्रह्मांड आहेत असं देवीने सांगितलं. मग म्हणलं सगळ्या देवाचा नियंत्रण करता कोण आहे? मतदान करायचं.
पद्म, कोणाचं कमळ, कोणाचं काय निर्णय चिन्ह धारण केले त्यांनी आपले उभे केले. सरशेवटला प्रत्यक्ष भगवंत जो आहे परमेश्वर, त्याने त्या विष्णूने त्या ठिकाणी आपलं चिन्ह धारण केलं आणि त्याला सगळी मत पडली, बिनविरोध निवडून आला. जगाचा नियंत्रण करता श्रीवत्सवक्षा भगवंत श्रीकृष्ण श्रीशा पुरुषा सहस्रपात तुर्त्या दशांगुलम कल्की दत्त महाराज, त्या जगाचे नियंत्रण करतात, त्याची निवड झाली, तो देव मानला गेला. तो सनातनी स्वधर्माचा मूळ देव आहे. आणि या देवी काय म्हणली, एक एका क्षणात अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण होतात द्राक्ष घडासाठी. आणि एक एका ब्रह्मांडाचं अनंत कोटी वर्ष आयुष्य आहे. आणि एक एका क्षणात अनंत कोटी ब्रह्मांड नाश पावतात. म्हणजे किती मोठा विस्तार आहे. फार विचार केला तर त्या पृथ्वीवर राहणारा मानव विचार करतो, विचार अवघड आहे. हे जीवसृष्टी अशा प्रकारची अखंड चालू आहे. मग देवीला विचारलं, बा हे देवी ते ब्रह्मांड नष्ट झाली, तिथं ते मग आण का आणता. तिने सांगितली नदी वाहते, त्या नदीमध्ये सगळे मासे आहेत. कोण आला नदीला डबकं पडतं, त्या डबक्यात काय मासे, त्या डबक्यात त्या उन्हामध्ये पाणी आटलं सगळे मारायला लागतात. मग तिथं जे काही माछ संवर्धन करणारे पाळणारी माणसं आहेत, ते सगळे मासे उतरून दुसऱ्या नदीत किंवा पाण्यात सोडतात, मग ते जगतात. तसे हे जीवसृष्टीचं आमचं धर्माचं काम चालू आहे. सनातन ब्रह्म जे आहे, पूर्ण ब्रह्म, त्याच्यामध्ये सनातन विश्व हिंदू धर्म जो आहे त्याचं हे कार्य चालू आहे. हिंदू धर्म, लोक हिंदू धर्म म्हणजे काय, पुढे हिंदू धर्म, हिंदू त्याचा उल्लेख वेदामध्ये. हिंदू धर्म, हिंदू म्हणजे चंद्र, चंद्र जो अमृत आहे, आणि अमृत पिऊन जो समाज जगतो तो हिंदू धर्म आहे. हिंदू ही म्हणजे हिरण्यगर्भ, न म्हणजे नारायण, आणि पुढं काय दुंदू म्हणजे भगवान शंकर, ब्रह्मा विष्णू महेश, या तिन्ही देवाचे जे वंशज आहेत ते हिंदू आहेत. त्यांचा विस्तार या जगामध्ये पसरला आहे. अशा दृष्टीने त्या देवींनी ह्या आपल्या 3 ब्रह्मा विष्णू महेश त्यांना माहिती सांगितली. आता याच्यामध्ये आपल्या ब्रह्मांडामध्ये 4 मुखाचा ब्रह्मदेव आहे. दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये 8 मुखाचा, 16 मुखाचा, 32 मुखाचा, 100 मुखाचा, 1000 मुखाचा, अनंत कोटी मुखाचा ब्रह्मदेव आहे निर्णय ब्रह्मांडामध्ये. आपल्या ब्रह्मांडामध्ये 100 वर्ष माणूस जगतो, तर दुसऱ्या ब्रह्मांडात जे ब्रह्मदेव आहेत कोणाला 800 वर्ष आयुष्य, कोणाला 10,000 वर्षाचं, कोणाला 1,00,000 वर्षाचं, 10 लाख वर्षाचं आयुष्य असणारी जीवसृष्टी त्या ब्रह्मांडामध्ये आहे. आणि जो सरशेवरचा जो ब्रह्मांड आहे, अनंत कोटी मुखाचा जो ब्रह्मदेव आहे, ती चिरंजीव सृष्टी आहे. त्या सृष्टीचा जे जीव आहे, सगळे जीवसृष्टी जी आहे, देवदेवता, त्या कधी मरत नाही, जन्मत नाही, जसे तसे अनंत कोटी वर्ष आहे. या क्षीरसागरामधून भगवान आदिनारायणच्या ही अशी जीवसृष्टी निर्माण झालेली आहे. असे महाद्वीप मधली आदिमाय शक्ती महापंच सागरेश्वरी ही देवी कुठे आली आता, ही कल्की दत्त मंदिर, शिरूर घोड नदी, पाषाणवाडी या स्वयंभू प्रगट झालेली आहे. आणि ती जागृत आहे दत्त मंदिरामध्ये. तर हे जे देवी आली स्वर्गातून इथं, ते महापंच सागरेश्वरी माता, तिचा हा इतिहास आहे. हिंदू धर्माचं मुख्य स्थान पाषाण स्तंभ, पाषाण शिला, पाषाण लिंग, पाषाण स्तंभ याचा उल्लेख वेदामध्ये आढळतो. म्हणजे
पाषाण शिला याचा उल्लेख महारामायणात आढळतो. जगातला पहिला ब्रह्मदेव पाषाण शिला इथं उतरला. त्याच्यानंतर त्याची मंडळी सौभाग्यवती विद्यार्थी त्याच्या तिथं बरोबर वशी ऋषी आतऋषी सगळे खाली उतरले. लिंग महापुराणामध्ये लिहिलंय पाषाण लिंग, पाषाण लिंग, लिंगवाडी. पाषाण लिंग जगातलं पहिलं जे प्रगट झालं ते पाषाण लिंगवाडी म्हणजे पाषाणवाडी असं वेदामधलं असलं वर्णन आहे. महारामायणामध्ये पाषाण शिला म्हणजे पाषाणवाडी, वेदामध्ये पाषाण स्तंभ म्हणजे पाषाणवाडी. आणि लिंग महापुराणामध्ये लिंग महापुराणामध्ये पाषाण लिंग म्हणजे पाषाण लिंगवाडी म्हणजे पाषाणवाडी. या वाडीचं गाव या नावाचं गाव जगात कुठेच नाही. पाषाण संस्कृती इथेच जन्माला आली. याच ठिकाणी आर्य संस्कृती जन्माला आली. त्या ठिकाणी जगाचं विश्वाचं नियंत्रण झालेलं आहे. सर्व वेद घेऊन पुढे सृष्टी निर्माण करायला लागले तेव्हा ब्रह्मदेवाचे वेद मधु कैटभ दैत्याने पळून गेले आणि ते वेद भगवान श्रीकृष्णाने हयग्रीव अवतार घेऊन त्यांना मारून ते वेद आणून ब्रह्मदेवाला पाषाण स्तंभ इथे दिले. पुन्हा जीवसृष्टी आरंभ झाला पहिल्या कल्पात. दुसऱ्या कल्पामध्ये हयग्रीव नावाचा राक्षस झाला आणि हयग्रीव नावाचा राक्षस झाल्यानंतर त्याने ब्रह्मदेवाचे वेद पळून नेले, सृष्टी बंद पडली. मग भगवान श्रीकृष्णाने हयग्रीव म्हणजे घोड्याचं शिर आणि देवाचं शरीर धारण केलं. देव आणि दानव यांच्यामध्ये अनंत 5000 दिव्य वर्ष लढाई चालली होती. 5000 गुणल्या 360 एवढ्या वर्ष लढाई चालली. भगवान विष्णू थकून गेले. मग त्यांनी काय केलं, खाली धनुष्य ठेवलं आणि त्या धनुष्यावर झोपले. मग संदीपकाला सांगितलं ब्रह्मदेव आणि शंकरांनी होम हवन बंद झाले, स्वयंकार बंद झाले, तेव्हा काम करेनात. दोरी हलव म्हणजे विष्णू उठतील. मग त्याने दोरी हलवत विष्णू शरीर तुटलं. त्या आकाशात मोक्ष मार्ग मग त्याने मोक्षावर खोला केला आणि मग ते शिर म्हणजे शिरूर झालं. आणि हयग्रीव अवतारावरून घोड नदी झाली. घोड नदी गाव हयग्रीव म्हणजे या भगवंताच्या मुखातून घोड नदी गंगा प्रगट झाली. हयग्रीव अवतार जगाच्या पहिल्या कल्पात. सगळ्या जगात पुरातन संस्कृती श्रू संस्कृती देव संस्कृती आहे. विश्वक्रांती नवीन यान युट्यूब पहा म्हणजे तुम्हाला इथले प्रवचन किंवा अद्भुत माहिती मिळेल. हर वेळ सांगायला वेळ नाही म्हणून आता हे प्रवचन येथे जीवसृष्टी महापंसागरेश्वरी देवीनी आणली, ब्रह्मांड वाढवले आहे. सनातन विश्व धर्माचा कारभार आहे. सनातन विश्व धर्म अगर अविनाश आहे. वेद पाहणे, शास्त्रे पहा, याबद्दल माहिती मिळवणे. आदिनारायण सुरक्षा भगवंत श्रीशा पुरुषा परमेश्वराचा विधी असतो. ओम स्वयंभू ओम स्वयंभू विश्वराजा श्रीराम मंथनेश्वर कलकत्ता महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी महाकामाख्य माता की जय. ब्रह्मश्री आत्री की जय. महासत्यानुसाय माता की जय. सर्व देव देवतां की जय. साधु संतन की जय. ऋषि मुनि की जय. धर्म की जय हो. गणपती बाप्पा मोरया. बुद्धी हरिओम तत्सत.